हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळेजण? आय होप तुम्ही सगळेजण खुश असाल, आनंदी असाल. तर नवीन वर्ष आलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना सर्वात पहिल्यांदा नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. दरवर्षी तुम्ही ठरवता का माझ्यासारखंच की वजन कमी करू, पण होतच नाही. तर यंदा असं होणार नाही बरं का. यंदा वजन नक्कीच कमी होईल. फक्त तुम्हाला मी ज्या टिप्स फॉलो करते त्या 7 टिप्स तुम्हाला पण फॉलो करायच्या आहेत. चला मग अजिबात उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करू. दरवर्षी नवीन येणाऱ्या वर्षानुसार आपण काही ना काही संकल्प पूर्ण करायचा असं ठरवतो. तर सर्वात पहिल्यांदा तुम्हाला सगळ्यांना हॅपी न्यू इयर. तर नवीन वर्षानुसार मी देखील एक संकल्प केला आणि मनाशी ठाम ठरवलंच आहे, यावर्षी वजन कमी करायचंच. आणि त्यासाठी जे पण आपल्याला काही फॉलो करायला लागेल ते मी करणारच. पण काही संकल्प हे वर्षानुवर्ष आहेत तसेच चालत राहतात. काही केले हे संकल्प पूर्ण होतच नाहीत. त्यापैकी सगळ्यात कॉमन असा संकल्प म्हणजे वजन कमी करणे. वाढलेलं वजन कमी करण्यासाठी आपण बरेच संकल्प करतो, परंतु काही केले हा संकल्प पूर्ण होतच नाही. याचे कारण तोंडावर ताबा नसणे, अनहेल्दी लाईफस्टाईल, जंक फूड, नो एक्सरसाइज अँड मेनी मोर, म्हणजे अशी बरीच कारणं आहेत. तर यावर्षी आपलं वाढलेलं वजन कमी करण्यासाठी आणि आपल्याला हवा तो वजनाचा आकडा गाठता यावा, यासाठी मी तुमच्यासोबत माझ्या लाईफस्टाईलमधल्या काही टिप्स शेअर करणार आहे. वजन कमी करण्यासाठी काही लोक मोठी मोठी आश्वासने देतात, पण त्यांच्याकडून वजन कमी करणं हे पॉसिबलच होत नाही. तर अशावेळी एकदम मोठं काहीतरी पाऊल गाठण्यापेक्षा लहान लहान गोष्टींपासून सुरुवात करावी. जसं की जेवणाच आपण दिवसभरात किती कॅलरीज घेतो यानुसार सुद्धा आपलं वजन कमी होण्यासाठी भरपूर मदत होते. तर तुम्ही वजन कमी करण्यासाठी सुरुवात करत असाल तर महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला घरचं जेवण जेवायचं आहे. घरचं जेवण जेवल्याने तुम्हाला त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला किती खायचं, पोट संपूर्ण भरेपर्यंत खायचं नाही आणि एकदम 2-2, 3-3 चपात्या खाताल तर तुमचं वजन कमी कसं होईल, नाही का? तर तुम्हाला जेवणाचा आहार तुमचा घरगुती ठेवायचा आहे. बाहेरचं संपूर्ण फूड खाणं तुम्हाला बंद करावं लागेल. तर दिवसभरात जर तुम्ही 2 चपाती खात असाल तर आजपासून तुम्हाला 1 चपाती खायला सुरुवात करायची. आणि वजनाचा आकडा डायरेक्ट जलद गाठण्यापेक्षा तुम्ही दर आठवड्याला 0.5 ते 1 kg कसं कमी होईल याकडे लक्ष द्या. कारण वजन फास्ट कमी केलं तर शरीर तुमचं कमकुवत होऊ शकतं. नेक्स्ट आहे गोल्स म्हणजेच जे मी तुम्हाला आत्ता सांगितलं तेच. म्हणजे तुम्हाला ब्रेकफास्टपासून ते लंचपर्यंत खूप हेल्दी गोष्टी खायच्या. जर तुम्हाला चहा आवडत असेल तर तो तुम्हाला चहा इथे दिसत आहे तो तुम्हाला विदाऊट शुगर खायचा आहे. अशा पद्धतीचा तुम्ही उपमा करू शकता. सेवई उपमा असेल किंवा रवा उपमा असेल, पोहे असतील, त्याच्यामध्ये बऱ्याचशा हेल्दी गोष्टी घालू शकता आणि तुम्ही वजनाचा आकडा गाठण्यासाठी सुरुवात करू शकता. नेक्स्ट आहे जेवणाची वेळ काटेकोरपणे पाळणे. तर हे आहे सगळ्यात महत्त्वाचं. जेवणासाठी तुम्हाला एक पर्टिक्युलर टाईम फिक्स करायचा आहे, सकाळ, दुपार, संध्याकाळचा, आणि त्याच वेळेस तुम्हाला जेवण करायचं आहे. नेक्स्ट जे आहे ते चूज हेल्दी ऑप्शन्स. म्हणजेच तुम्हाला फास्ट फूडच्या जागी फ्रूट खायचं आहे आणि साखर, गोड पदार्थ खाणं बंद करायचं आहे आणि तुम्हाला नॅचरल शुगर ज्याच्यामध्ये असतं अशा पद्धतीचे फ्रूट्स असतात. म्हणजे फ्रूट्समध्ये नॅचरल शुगर असते. तर तुम्ही स्वीट खाण्यापेक्षा तुम्हाला गोड खाण्याची जर क्रेविंग झाले तर तुम्ही त्याच्या जागी फ्रूट्स खाऊ शकता. जंक फूड तुम्हाला खाणं टाळायचं आहे. जंक फूडमुळे तुमचं जास्तीत जास्त बेली फॅट वाढत असतं आणि त्याच्यातून तुम्हाला स्किनलासुद्धा खूपच वाईट असे बेनिफिट्स होतात. म्हणजे स्किन तुमची खराब होते, स्किनवरती पिंपल्स येतात, ऑइलिंग होतं. त्यामुळे तुम्हाला नॅचरल जे आहे, हेल्दी गोष्टी आहेत त्याच खायच्या आहेत, ज्याच्यातून तुम्हाला खूप जास्त चांगले बेनिफिट्स मिळतात. त्याचबरोबर नेक्स्ट आहे ते वजन कमी करण्यासाठी आपल्या आहारात पोषक तत्वांचा समावेश असणं खूप जास्त गरजेचं आहे. म्हणजेच तुम्हाला आहारामध्ये प्रथिनेयुक्त पदार्थ, त्याचबरोबर डाळी, हिरव्या भाज्या, फळे, धान्य इत्यादींचा समावेश करायचा आहे. फायबरयुक्त आहार भुकेवर नियंत्रण तर ठेवतोच, पण याचबरोबर आपली पचनक्रियासुद्धा सुधारतो.
आणि नेक्स्ट आहे ते भरपूर जास्त प्रमाणात पाणी पिणे. म्हणजे पाणी पिल्यामुळे सुद्धा पाणी शरीरातील चयापचय क्रियेचा वेग वाढवते. त्याचबरोबर शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यासाठी मदत करते. आणि दिवसभरामध्ये 8 ते 10 ग्लास पाणी आपल्याला पिलंच पाहिजे. आणि रोज सकाळी गरम पाणी म्हणजे कोमट पाणी पिल्याने वजन कमी करण्यास भरपूर जास्त हेल्प होते. त्याचबरोबर स्ट्रेस असेल, ताण असेल तर मेडिटेशनसुद्धा केलं पाहिजे. मेडिटेशनमुळे तुमचा स्ट्रेस कमी होतो, ताण कमी होतो आणि ज्यामुळे स्ट्रेसमुळे सुद्धा बऱ्याच जणांचं वजन वाढतं, तर ते वाढत नाही. आणि या सगळ्यांसोबतच तुम्हाला डेली एक्सरसाइज करणं, डेली वॉक करणं, तुम्हाला जर एक्सरसाइज पॉसिबल नसेल तर वॉक तुम्हाला डेली केलंच पाहिजे, ज्यामुळे तुमचं वजन मेंटेन राहण्यास, कमी होण्यास भरपूर जास्त हेल्प होते. 30 मिनिटे एक्सरसाइज किंवा योगा, जिम, स्ट्रेंथ ट्रेनिंग असे बरेच तुम्हाला ऑप्शन्स आहेत जे तुम्ही ट्राय करू शकता. काहीच जमत नसेल तर तुम्ही डेली रनिंग केलं तर छान रिझल्ट मिळेल. नेक्स्ट आहे ते कमीत कमी तुम्हाला 7 ते 8 तास झोप तुम्हाला दिवसभरात 24 तासात घेतलीच पाहिजे. झोपेच्या आपल्या वजनावर भरपूर मोठा परिणाम होतो आणि झोपेच्या कमतरतेमुळे शरीरात स्ट्रेस हार्मोन्स वाढतात, ज्यामुळे वजन कमी करणे कठीण होते. तर चला, आय होप तुम्हाला सगळे पॉईंट्स नीट क्लिअर झाले असतील. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच मला चॅनलला सपोर्ट करा. असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ तुमच्यासोबत मी अजून घेऊन येणार आहे, तर त्याच्या अपडेट्ससाठी नोटिफिकेशन बेलवरती सुद्धा क्लिक करा. आणि या सगळ्या टिप्स फॉलो करून तुम्हीसुद्धा यावर्षी नक्कीच तुमचं वजन अचीव कराल अशी मी देवाकडे प्रार्थना करते. अपेक्षा करते की हा व्हिडिओसुद्धा तुम्हाला तितकाच हेल्पफुल आणि इंटरेस्टिंग वाटला असेल. आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मी भेटते तुम्हाला अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.